पीछे मुड़कर नहीं देख रहे। इससे पहले चंद्रकांत शेट्टे और नरेश डोबे सर की आवाज़ आपने सुनी। और प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर। कृपया आपका स्वागत है कॉम्बॉक्स में। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और गेंदबाज अपने बॉलिंग को पर तैयार। पुना गार्ड ज्वेलर सेन से गेंदबाजी पकाने के बाद स्टंप के बाहर जाती हुई गेंद व्हाइट बॉल के साथ शुरुआत। मिस्टर एक्स्ट्रा से आगाज हुआ, स्कोर 1 बगैर किसी नुकसान के। देवगिरी ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय रायरेश्वर मावळाचं महत्त्वाची लढत आहे प्रशांत सर आणि दोन्ही संघ ज्या उत्कंठेने या मॅचमध्ये दाखल झालेले आहेत दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर रायरेश्वर मावळाने लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कालचा सामना त्यांनी जिंकलाय त्यामुळे कालचा जो आत्मविश्वास आहे त्या सामन्याचा तो आज घेऊन या मैदानात या सामन्यामध्ये खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. यावेळी फुल टॉस होता ऑन साईडला खेळलाय मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मिड विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल एकच धाव इथे मिळणार आहे आणि सिंगल बरोबरच धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 2 वर पोहोचतीये. पहिलं षटक पॉवर प्लेचं जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आहेत आणि खास करून प्रशांत सर पॉवर प्ले खूप महत्त्वाचा राहील जिथे एक चांगली सुरुवात गरजेची राहणार है. बिल्कुल सही कहा आपने, पावर प्ले बहुत महत्वपूर्ण रहेगा। 2 ओवर पावर प्ले के 12 गेंदें हैं आपके पास। स्कोर फिलहाल इस वक्त सिंगल डबल के साथ ही रन बन रहे। प्रहार प्रीमियर 2024 और अभी फिलहाल देवगिरी ब्लास्टर बनाम रायरेश्वर मावला इंपॉर्टेंट मुकाबला। फुल टॉस के आंसर पर खेल दिया, मौका बिल्कुल था, अपने बातों खोलने का मौका था लेकिन फायदा नहीं उठा पाए। तारीख के अंदर अच्छी फील्डिंग और एक रन देने का मौका। अभी गोपी जो रन आ रहे हैं ना वो सिंगल डबल के साथ ही आ रहे हैं। हा प्रयत्न जरूर केला होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगमध्ये जर आपण पाहिलं तर बॉल थांबवला गेला आणि तेवढीशी संधी दिली जात नाहीये. म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं फलंदाज प्रयत्नशील आहेत परंतु गोलंदाज देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत आणि हे बॅटल खूप चांगले रंगताना पाहायला मिळते. म्हणजे पॉवर प्लेमध्ये याआधी आपण ज्या पद्धतीने चर्चा केली की जिथे सुरुवात चांगली गरजेची आहे. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना देखील माहिती आहे की आपल्याला देखील एक चांगली सुरुवात करणं आपल्या टीमसाठी गरजेचं राहणार आहे. नो बॉलचा सिग्नल येतोय. पंचांकडून नो बॉलचा सिग्नल म्हणजे इथे आता अतिरिक्त धावा देखील मिळते. थोडीशी चूक झाली आहे आणि त्याचं प्रायश्चित्त नक्कीच भोगावं लागेल असं चित्र पाहायला मिळते. गोलंदाजाने थोडीशी चूक केली आहे. हा कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आहे. बीमर टाकला गेलाय आणि त्यामुळे गोलंदाजाला दंडित केला. आता फ्री हिटचा बॉल आहे. अकुट टप्प्याचा बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आहे. लॉंग स्टॉपला बॉल मागे येतोय. एकच धाव इथे मिळणार आहे. फ्री हिटच्या बॉलवर मोठी पडझड झाली नाहीये प्रशांत सर. देखिए 2 चीज़ें, एक फुल टॉस के ऊपर आपने फ़ायदा नहीं उठाया, उसके बाद एक बार फ्रीड गेंद थी उसका भी फ़ायदा नहीं उठा पा रहे। और वो गेंदबाज के तौर पर गेंदबाज शैलेश गेंदबाजी कर रहे हैं। इम्पोर्टेंट मुकाबला है, काफ़ी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंदबाजी शैलेश की। पावर प्ले में गेंदबाज अपनी कला दिखा रहे हैं और दोनों बल्लेबाज को बिल्कुल वो बड़े स्ट्रोक खेले लेकिन बार-बार यहाँ फुल टॉस गेंद पर नहीं खेल रहे, ओवर पिच गेंद आ रही है उसके ऊपर भी फायदा नहीं उठा रहे। अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी शैलेश द्वारा। शैलेश एक चांगला कसलेला गोलंदाज आहे. प्रमुख गोलंदाज म्हणून पहिलं षटक त्यांनी सुरू केले आणि आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून वंचित केले होते. कव्हर्समध्ये दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक कव्हर्सला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि याच दरम्यान एक चिकी सिंगल देखील प्राप्त केली गेली. या सिंगल बरोबरच आता टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 6 धावा. 6 धावा पहिल्या षटकामध्ये म्हणजे पहिल्या 5 चेंडूंवर प्रशांत सर 6 धावा खर्च केल्यात म्हणजे चांगला टप्पा पाहायला मिळालाय. मैं तो समझता तब गेंदबाजों का फायदा हुआ क्योंकि कुछ कमजोर गेंदें थी उसके ऊपर बल्लेबाजों ने बड़े स्ट्रोक नहीं खेले। शैलेश तैयार, वो सिर्फ खेलना चाह रहे थे, खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाजों का। पहले ओवर में केवल 6 रन और ओवर पिच गेंदें थी, फुल टॉस गेंदें थी, फ्री हिट था, उसके बावजूद अगर 6 रन आए तो मेरे हिसाब से बल्लेबाजों का खेलने का तरीका इंटेन इतना अच्छा नहीं था, शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था। गेंदबाज ने अच्छी शुरुआत की है, पहले ओवर में 6 रन। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात म्हणजेच काय तर गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये हवी ठरलेत आणि पॉवर प्लेमध्ये संधी असते प्रशांत सर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात त्यामुळे त्यामुळे तुम्ही मोठी फटके खेळू शकता. परंतु ज्या पद्धतीने ज्या टप्प्यावरची गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता वाटतंय की गोलंदाजी थोडीशी हवी ठरेल. परंतु येणारी 5 षटकं पॉवर प्लेचं पहिलं षटक जरूर संपलंय. तिथे धावा जरूर कमी आलेल्या आहेत. परंतु येणारं जे षटक आहे पॉवर प्लेचं अंतिम षटक
तिथे तुम्हाला थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे. शेवटच्या बॉलवर तो प्रयत्न केला, परंतु तिथे डॉट बॉल आलाय. योगेश और वैभव को पारी को संभालना है। शुरुआत थोड़ी धीमी हुई है और शैलेश के ओवर में 6 रन। देवगिरी ब्लास्टर की टीम बल्लेबाजी कर रही है। योगेश नावले को अब मौका मिला गेंदबाजी करने के लिए। योगेश नवानी स्कोर 6 पर नन आफ्टर 1। स्ट्राइक पर बल्लेबाज वैभव लेग स्टंप के बाहर गए, यहाँ पर हमारी तरफ बढ़ रहे व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। पहली पारी आप देख रहे हैं जिसमें देखिएगा काफी लेग स्टंप के बाहर गेंदबाजी। देखिए एक बार फिर इस गेंद के ऊपर नजर डालेंगे। लेग स्टंप के काफी बाहर गेंद, नियंत्रण तो नहीं था योगेश नवाले का। तो पायावर टाकण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु लाईन थोडीशी खराब. आउटसाठी लेग स्टंप बॉल बाहेर गेला आणि अंपायर सिग्नल आला. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते आणि या चुका टाळाव्या लागणार आहेत. योगेश नवाळे एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल आलाय, एक अतिरिक्त धाव मिळाली. इस बार अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया। वन बाउंस गेंद बॉल लाइन के बाहर जाती है 4 रनों के लिए। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार कमाल का प्रहार प्रीमियर लीग का 4। ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळते. थोडासा बॉल पुढे टाकला, स्लाइटली ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉलवर जसा बॉल पाहिला डोळे थोडेसे विस्फरले आणि डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने चांगला फटका सजवलाय. चौकार येतोय. ज्या धावा गरजेच्या होत्या आणि तो महत्वाचा चौकार इथे योगेशच्या विरोधात आलाय. आता थोडासा स्पीड वाढलाय. आउटसाइड लेग स्टंप पुन्हा एकदा आपण पाहतोय. फुललेनचा बॉल होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, मागच्या बॉलवर चौकार आला आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन करू पाहत होता, पण इथे थोडीशी चूक होती असं पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 12. योगेश नवाले इस वक्त अगर जो गेंदबाजी कर रहे हैं या तो ओवर पिच या लेग स्टंप के बाहर मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, नियंत्रण नहीं है। स्कोर 12 बगैर किसी नुकसान के देवगिरी ब्लास्टर। स्ट्राइक रेट पर वैभव। इस बार ये अच्छी लाइन है, बहुत अच्छी लाइन। कीपर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बीट में बल्लेबाज गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। अब योगेश की गाड़ी थोड़ी पटरी पर आई है। अब निरंतरता कितनी होगी वो देखना बहुत जरूरी। अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. कमबॅक झालंय. तुम्ही नेहमीच चर्चा करत असता की वेलकम बॅक आणि कमबॅक क्रिकेटमध्ये गरजेचं राहतं. ते थोडंसं कमबॅक जरूर केलंय, परंतु फलंदाजांना थोडं आपला स्पीड वाढवणं गरजेचं आहे. योगेश तयार होतो याच दरम्यान. हा बॉल ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग मधून खेळायचा होता. बॉल हवेत पकडलाय. झेल आउट. खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज होतोय बाद. फर्स्ट विकेट डाउन. वैभव बैक टू द पेपर चले गए। टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के आसपास वाली गेंद थी, वहां से गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। गेंद के नीचे आए और अच्छा कैच, बहुत अच्छा कैच लपका गया। पहले विकेट का पतन। वैभव ने बना 6 रन। योगेश नवाले को मिला पहला विकेट। पहला ब्रेक तो अपनी टीम के लिए दिला रहे हैं। विकेट चाहिए, वो विकेट मिला। और जब आउट ऑफ द स्टंप में गोपी गेंदबाजी होती है ना, तो देखिए क्या फायदा होता है। फायदा होता है गुडनेस पर टिप्पा खिलाया और बल्लेबाज क्रैम्प हुए, अच्छी तरह से नहीं खेल पाए। वैभव शेट्टी की पारी सभा। नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि अंतिम पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे. म्हणजे धावा गरजेच्या होत्या आणि त्यामुळे थोडीशी जोखीम घेणं गरजेचंच होतं आणि तोच इरादा, तोच इंटेन्सिटी दाखवत असताना वैभव शेट्टीने तो प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न अपयशी झालाय. फटका तेवढासा प्रॉमिसिंग नव्हता आणि अखेर झेल बाद होऊन जो पहिला गडी बाद झालाय 12 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. आपण पाहतोय मनोज भोजनेला पाहतोय. हलक्यात त्याने बॉलला गाईड केले, सिंगल घेतली आहे. इस ओवर की कहानी अगर देखें तो 3 गेंदों में 6 रन। फिलहाल स्कोर 13 प्लस ऑफ 1 विकेट। 4 गेंदों का खेल हुआ है और 7 रन खर्च किए हैं योगेश ने। मनोज भोजने 1 पर बल्लेबाजी कर रहे, योगेश 2 पर बल्लेबाजी कर रहे। देवगिरी ब्लास्टर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। रायरेश्वर मावला की तरफ गेंदबाजी करने, गेंदबाज योगेश तैयार है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज इसका स्ट्राइक रेट पर लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। थर्ड मैन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, कवर पर खिलाड़ी मौजूद। एक अच्छा बैटल देखने का मौका जरूर मिलेगा। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद उछालता, अच्छी लाइन। लेफ्ट हैंडर के लिए परफेक्ट बॉल था। सुंदर गेंदबाज का मुजाहरा इस ओवर में योगेश की तरफ से। बिल्कुल ये आपने कहा था ना कमबैक और वेलकम बैक वाली बात है। कमबैक तो किया है, लेकिन क्या वेलकम बैक करेंगे देखने वाली बात है। 13 पर 1। कटर होता. आतमध्ये येणारा बॉल, फिंगर थोडीशी रोल केली. टप्पापर्यंत आतमध्ये आलेला बॉल ओळखू शकलेला नाहीये योगेश भोवरी आणि त्यानंतर चांगला बॉल डॉट बॉलच्या रूपाने आला. यावेळी लॉफ्ट केलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक
तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि ते फलंदाज बाद होणार आहे. दुसरा धक्का बसतोय. योगेश बहुरे बाद होतोय. एक्शन लुक देखिए टेरेस क्रिकेट डॉट इन द्वारा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद को ऑन साइड पर खेल दिया था। मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, अच्छा कैच लपका गया। विकेट बहुत महत्वपूर्ण है और विकेट प्राप्त हुआ, योगेश ने बनाए 2 रन और देवगिरी के उम्मीदों को लगता बा ये दूसरा झटका। 2 ओवर की कहानी समाप्त, स्कोर 13 रन, 2 विकेट के नुकसान पर। आता थोडासा बॅकफूटवर गेलाय देवगिरी ब्लास्टर्सचा संघ. खरं तर 2 षटकं पॉवर प्लेची आणि तिथे 2 गडी गमावलेत. म्हणजे आता थोडंसं आपण विचारात घेतलं तर इथे अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिल्या 2 गड्यांना तेवढीशी छाप पाडता आलेली नाहीये. योगेश भवरे टीमचा कॅप्टन आहे. 6 बॉलमध्ये 2 धावा त्याने काढल्यात आणि तो देखील लवकर बाद झालाय. त्यामुळे आता थोडासा दबाव असेल. परंतु प्रशांत सर तिसऱ्या विकेटसाठी इथून एक महत्त्वाची भागीदारी, पार्टनरशिप गरजेची आहे. आपण नेहमीच म्हणतो आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारीला महत्त्व आहे आणि आता तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी बनवावी लागेल देवगिरी ब्लास्टर्सच्या फलंदाजांना. है जिंदगी का मैदान, वहाँ भी एक अच्छी साझेदारी चाहिए। क्रिकेट के मैदान पर अब साझेदारी की ज़रूरत है। मनोज भोज ने 1 पर बल्लेबाजी करी। योगेश के ओवर की कहानी, 1 ओवर 7 रन और 2 विकेट, 2 शिकार आपने किए। ये कमबैक नहीं था, वेलकम बैक था। जिस तरह से इन्होंने आगाज़ किया था, लाइन इन पर निर्भर नहीं थे और काफ़ी लेग स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे थे। स्कोर 13 रन, 2 विकेट के नुकसान पर। अपने बोरिंग पार पर गेंदबाज तैयार, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही, ऑनसेट पर खेल दिया, शॉर्ट पे विकेट पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। तीसरे ओवर की पहली गेंद पर सिंगल, स्कोर 14 रन, 2 विकेट के नुकसान पर। तर पहिल्या 2 षटकांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळालं गोलंदाज पूर्णपणे हवी ठरली पॉवर प्लेमध्ये आणि आता तिसऱ्या षटकामध्ये शैलेश आलाय. तर पहिल्या बॉलवर सिंगल मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे, परंतु हे मोठे फटके गरजेचे आहेत. एक चांगले टार्गेट तुम्हाला प्रस्थापित करायचं आहे देवगिरी ब्लास्टर्सला रायरेश्वर मावळ्याच्या समोर. तर तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे आणि ते एका खेळाडूला थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. शैलेश तयार. शैलेशचा हा चेंडू हलक्यात आणि फक्त बॉलला दिशा दिली आहे. बॉटम हँडचा वापर केला. मिड ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तिथे एकच धाव मिळणार आहे. त्याचबरोबर पंचांचा इशारा येतोय. फील्डिंग रिस्ट्रिक्शन चेक केल्या त्यांनी अंपायर सिग्नल आलाय. आता नो बॉल म्हणजेच काहीतरी 2 धावा मिळतील आणि आता इथे संधी देखील प्राप्त झाली फ्री हिटच्या रूपाने. प्रहार प्रीमियर लीग 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाजों को। इंपॉर्टेंट मैच है, स्कोर 16 पर 2। शैलेश अपनी बॉलिंग पार पर तैयार है, नो बॉल का इशारा अंपायर ने किया। प्रफुल्ल 1 पर खेल रहे, मनोज भोजने ने 2 रन बनाए हैं। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है, कड़ी धूप बीच मैदान पर, शिंदे हाईस्कूल का ये मैदान। फील्डिंग में थोड़ा देखिए क्या वो बदलाव कर रहे हैं या नहीं, देखने वाली बात। जिस तरह से डीप मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी है मनोज भोजने के लिए, ऑन साइड पर लॉक ऑन पर खिलाड़ी बॉडी रन पर रखा हुआ है। ऑफ साइड पर देखिए तो ऑफ साइड पर एक कवर पॉइंट पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात। टप्पा करने के बाद उछाल था, कदमों का इस्तेमाल किया, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई। कम से कम 2 रन तो आपको जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर बोर्ड बिल्कुल आगे बढ़ने वाला है। कैच छूटा है, लेकिन अगर आप कैच लेते तो वह एक बार फिर मेरे हिसाब से कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन कैच लेते तो वो सिंगल बचाता। एक बात इंपॉर्टेंट है, कैच ले तो विकेट आपको नहीं मिलता, लेकिन 2 रन आप बल्लेबाजों के लिए बिल्कुल दे रहे हैं। स्कोर 18 रन, 2 विकेट के नुकसान पर। मनोज भोजने असा खेळाडू आहे जो मैदानात उभा राहिला तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. त्याच्याकडे तेवढे सामर्थ्य आहे आणि त्याला जीवनदान देणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. या बॉलला दिशा दिली आहे, थोडंसं मागे गेला, वेट ट्रान्सफर केलं थर्ड मॅन आणि अगदी आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लिप रिजनमध्ये दिशा दिली. एकच धाव इथे मिळते. ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु सिंगलच मिळते आणि आता सिंगल बरोबर 19 धावा. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आतापर्यंत 19 2 गडी बाद. शैलेश अपने बॉलिंग पार पर धीरे धीरे आ रहे हैं और अब देखिए दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। वो भी आपको पहले 2 ओवर में स्ट्राइक रोटेट करना था, लेकिन आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया और 19 2 विकेट के नुकसान पर। क्योंकि हर गेंद के ऊपर वो चौका छक्का नहीं आएगा। थोड़ा सा समय लेते हुए फील्डिंग में तब्दीली, ऑन साइड पर 4 खिलाड़ी बॉडी लाइन पर है। इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, काफी लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल। तीसरा ओवर प्रगति पर है, स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है। अब टोटल बन गया है कुल मिलाकर 21 रन, 2 विकेट के नुकसान पर। शैलेशने या षटकामध्ये काही अतिरिक्त धावा खर्च केल्या. एक नो बॉल देखील आला होता, परंतु त्यानंतर त्याने मोठे फटके आतापर्यंत खेळू दिलेले नाहीत. ही जमेची बाब आहे. काही अतिरिक्त धावा जरूर खर्च केल्या गेल्यात, परंतु त्या देखील रोखाव्या लागणार आहेत आणि तो प्रयत्न केला जातो. एखादी चूक केल्यानंतर त्याचं लगेचच अनालिसिस केलं जातंय गोलंदाजांकडून, अर्थातच रायरेश्वर मावळाकडून.
आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या चुकांमधून हा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने पुढे सुरू ठेवलाय. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को हुक किया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रही है, कैच हो जाएगा? नहीं, इस बार कैच नहीं हुआ। गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है। फील्डिंग का स्तर अच्छा नहीं है, 4 रन मिलेंगे बल्लेबाज को। इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। अभी कहेंगे फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। कैच में छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा और आपने बल्लेबाज को 4 रन भी दिए हैं, तो मेरे हिसाब से खराब फील्डिंग हुई। ती संधी होती झेलची, परंतु झेल सुटलाय त्यानंतर 4 धावा देखील मिळतात आहेत. बहुधा सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत. इथे हलक्यात आणि फक्त बॉलला दिशा दिली, एकच धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळले जाते. म्हणजे मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर तिथे एक जीवनदान मिळालं, 4 धावा मिळाल्या. त्यामुळे या बॉलवर जोखीम घेतली नाहीये. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि बहुधा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इरादा दाखवला आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 26 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. मनोज खेळतोय 10 वर, प्रफुल्ल 2 वर खेळतोय. अब तीसरे विकेट के लिए एक साझेदारी बनाने की कोशिश मनोज भोजने और प्रफुल्ल द्वारा। देवगिर का एक प्लान बना हुआ है क्योंकि जब 2 विकेट गिर गए तो उसके बाद में थोड़ा संभल कर खेलना है। जब उनके पाले में गेंद आएगी तो बड़ा स्ट्रोक खेलना है। तो दोनों बल्लेबाजों का प्लान बहुत अच्छा है। योजना के अनुसार आपको बल्लेबाजी करना भी आना चाहिए। 3 ओवर का खेल समाप्त हुआ 26 2 विकेट के नुकसान पर। ये मुकाबला समाप्त होने के बाद पुरंदर किंग्स और पन्नाला राइडर्स के बीच मुकाबला है। पुरंदर किंग्स और पन्नाला राइडर्स आपको आपकी जो लिस्ट है वो अपडेट करनी है। अगर यही लिस्ट आप जाके टॉस वॉस पे एक्सेल करेंगे तो और बेहतर हो जाएगा। बहुत इंपॉर्टेंट मैच है 26 2 विकेट के नुकसान पर। पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. पूर्णपणे आपण विचारात घेतलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाज हवी ठरलेले आहेत. तेवढीशी संधी दिली नाहीये देवगिरी ब्लास्टरच्या फलंदाजांना, परंतु येणारी 3 षटकं जी शिल्लक आहेत तिथे पलटवार करावा लागणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, परंतु असं नाहीये की फलंदाजांकडे ती क्षमता नाहीये, परंतु स्वतःला सिद्ध करणं ते देखील गरजेचं आहे. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात होते. 4थ्या षटकासाठी राहुल आलाय, तर समोर असेल स्ट्रायकिंगला मनोज भोजने. गियर चेंज करने का समय भी आ गया। 26 2 विकेट के नुकसान पर राहुल अपनी बॉलिंग मार्फत तैयार। कदमों का इस्तेमाल किया। इस बार गेंद बिल्कुल आ रही है बॉडी पर, लॉगर पर खराब फील्डिंग पर फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। इस तरह से सिंगल को कन्वर्ट करना है डबल में, डबल को कन्वर्ट करना है 3 पे और एक बार फिर देखिए मैच में कमबैक करने का मौका आपको मिलेगा। चौथे ओवर के पहली गेंद पर डबल स्कोर 28 2 विकेट के नुकसान पर। इथे एकच रन मिळू शकली असती, पण तुम्ही जसं पाहिलं की बॉल थोडासा फंबल केलाय, 2 धावा घेतली. ही कल्पकता गरजेची आहे. राहुलचा पुढचा चेंडू, फुलेलींचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला. फलंदाजाच्या रीचमध्ये हा बॉल नव्हता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शरीरापासून थोडासा दूर खेळत असताना परंतु बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबरच जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे 28 वर 2 गडी बाद. चौथा ओवर प्रगति पर है। सामने बल्लेबाज मनोज भोजने। ऑफ स्टंप के बाहर कदमों का अच्छा इस्तेमाल, गेंद को खेल दिया स्टैकअप बॉडी लगी तरफ। गेंद बॉडी लग के बिल्कुल बाहर जाती भी तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर, जबरदस्त प्रहार। इनसाइड आउटचा नजराना होता. थोडासा मागे गेला, जागा बनवली आणि त्यानंतर बॉटम हँडच्या सहाय्याने ताकद आपली झोकवत असताना मनोज भोजनेने हा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. हीच तर खासियत आहे मनोज भोजनेची. थोडासा शांत राहतो आणि त्यानंतर तो विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतो. 34 धावा, 2 गडी बाद. राहुल तयार, थोडासा दबाव असेल. पुन्हा एकदा मागे गेला, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरून येतोय हा फटका. बॉल चाललाय डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, येतोय चौकार. मनोज भोजनेची बॅटिंग होते चांगली आणि आता खुश होईल सातारा सांगली. आलाय चौकार, धावा मिळतील 4. बहुत अच्छी बल्लेबाजी मनोज द्वारा। पहले कदमों का इस्तेमाल, कदम ताला बहुत अच्छा था। उसके बाद में एक्शन रिप देखिए थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रूम मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया स्क्वायर कट। टकाटक बल्लेबाजी मैदान के अंदर, फटाफट बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, दोबारा हट कर खेलने की कोशिश। फ्लैग स्लिप पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। स्कोर चौथे ओवर में बहुत बढ़िया तरीके से आगे बढ़ रहा है, 39 रन 2 विकेट के नुकसान पर। एक षटक जे मोठं करण्याची गरज होती आणि ते 4थं षटक इथे थोडंसं मोठं केले. 1 षटकार 1 चौकार आलाय. त्या धावा गरजेच्या होत्या. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या आणि आता 4थ्या षटकामध्ये त्या धावा वसूल केल्या गेल्या. एक चांगलं टार्गेट इथून प्रस्थापित होऊ शकेल. तो प्रयत्न चांगला आहे. 39 वर अद्याप आतापर्यंत पोहोचलेले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकाचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे.
थोडासा दबाव असेल गोलंदाजावर, कारण काही धावा त्याने खर्च केलेत आणि त्याचा फायदा उठवावा लागेल. शेवटचा बॉल फुलर लेनचा होता. पायावर टाकलाय, मिड ऑनला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. या डावाची जर आपण चर्चा केली प्रशांत सर, तर भरपूर झेल सोडले गेलेत आणि त्याचाच फायदा फलंदाजाने घेतलाय. 40 धावा होत आहेत. 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलाय. गोपी 10 के औसत से रन बन रहे हैं। मनोज भोजने ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है और दोनों बल्लेबाजों ने एक साझेदारी बनाई। सबसे बड़ी बात, आप जब विकेट गिरते हैं तब जाकर और सेंसिबल आपको खेलना पड़ता है। परिपक्व खेल का परिचय देना होता है, तो वही मैदान के अंदर हुआ। आपने शुरुआत सिंगल डबल लिए, उसके बाद में जब मौका मिला तब गेयर चेंज किया। एक बड़े ओवर की जरूरत थी, वो बड़ा ओवर आया। 4 ओवर में 10 के औसत से 40 रन, 2 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर। और जहां कंट्रीब्यूशन की बात करें तो मनोज भोजने का कंट्रीब्यूशन बहुत अच्छा है। 11 गेंदों में 23 डोमिनेट कर रहे हैं। जिस तरह से वो पिछला ओवर 14 ना है, राहुल का ओवर बहुत महंगा रहा। मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला आणि नेहमीच तुम्ही म्हणत असता, की अच्छा ड्रायव्हर वही होता है जिसको पता है कब गियर शिफ्ट करना है आणि मनोज भोजने अगदी तशाच पद्धतीने खेळ करतोय. त्याला माहिती आहे मला मैदानामध्ये थांबावं लागेल, माझा संघ थोडासा अडचणीत आहे, धावा गरजेच्या आहेत. त्यामुळे खराब चेंडूंवर तो मोठे फटके खेळतोय आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. म्हणजे पॉझिटिव्ह इंटेंट जो गरजेचा आहे आणि सध्या तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. बिल्कुल सही। और इस वक्त स्कोर 40, 2 विकेट के नुकसान पर है। गेंदबाजी में परिवर्तन, पुनः गार्डन जुलूस से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर बिल्कुल तैयार हो रहे हैं। मनोज भोजने प्लेइंग ऑन 23, प्रफुल प्लेइंग ऑन 3। कलम, कसम और कदम हमेशा संभल कर उठाने की जरूरत होती है। इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे। इस बार कोई गलती नहीं है। शानदार कैच, सेलिब्रेशन करने का मौका। बहुत बड़ी मछली जाल में फंसी है। प्रफुल बैक टू द पेबलन जा रहे हैं। जिस विकेट की जरूरत थी वो विकेट बिल्कुल मिलता हुआ। ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळते. या आधीच्या खेळाचा विचार केला तर अनेक झेल तिथे सुटले होते, परंतु यावेळेला शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि अखेर झेल घेत असताना प्रफुल्लचा खेळ इथे संपतोय. महत्त्वाची विकेट धक्का इथे बसतोय आता देवगिरी ब्लास्टर्सला. प्रफुल्ल ज्याच्या बॅटमधून जास्त धावा आल्या नव्हत्या, परंतु त्याने जी साथ दिली होती ती इथे महत्त्वाची होती. आपण तो सामना प्रशांत सर आठवू शकतो विश्वकंटकामधला अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या डावामध्ये मोठं लक्ष पार करायचं असताना ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ डगआउटमध्ये पोहोचला होता आणि तिथून पॅट कमिन्सने मॅक्सवेलला जी साथ दिली होती ती अतिशय वाखाणण्याजोग होती. ते पॅट कमिन्स सारखा खेळ करणं प्रफुल्लला गरजेचं होतं, परंतु त्याचा संयम थोडासा ढासळला आणि अखेर तो बाद झालाय. 40 धावा 3 गडी बाद सध्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोपी काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर लॉकर बॉडी लाइन के बाहर भेजना चाहते थे प्रफुल। और 40, 3 विकेट के नुकसान पर मीर अली बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आया। एक तरफ योगेश, इस बार बढ़िया गेंद, रन लेना चाह रहे, क्या खतरा होगा, फुटबॉल खेले लेकिन कुछ फायदा नहीं हुआ। एक रन आपको जरूर मिलेगा। अब देखिए मनोज भोजने को आखिर तक खेलने की जरूरत है, क्योंकि 2 ओवर का खेल, अभी आपके पास 10 गेंदें शेष है, 6 ओवर का यह मुकाबला है। दूसरी तरफ आपने मैक्सवेल और कमिंस के बारे में एक बार फिर बहुत अच्छी चर्चा छिड़ी है। और आपके किरदार का और आपकी क्षमता का पता आपको होना चाहिए। मेरे अंदर कितनी क्षमता है, मेरी ताकत क्या है और इस वक्त फॉर्म में कौन है, वो जानना बहुत जरूरी। 41, 3 विकेट के नुकसान पर। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. मनोज भोजनेला आपला रोल काय आहे, आपली भूमिका काय आहे माहिती आणि तसाच खेळ तो साकारतोय. पण तू इथून पुढे जे चेंडू शिल्लक आहे त्याच्यावर तुम्हाला थोडीशी जोखीम देखील घ्यावी लागणार आहे. योगेश नवलेने आतापर्यंत संधी दिलेली नाही. ऑन साईडला फटका चांगला डीप स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, ते थांबवण्याचा प्रयत्न अपयश येत आहे आणि अखेर बॉलने बाउंड्री लाईन पार केली आहे. येतोय चौकार, रन मिळतील 4. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर मनोज भोजने की कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल कर रहे हैं। नहीं बदली सोच, नहीं बदला एक बार फिर इंटेन, नहीं बदली भूमिका। और इस बार मनोज भोजने के बल्ले से आया शानदार चौका। 45, 3 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो बहुत महत्वपूर्ण ये 5वां ओवर है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार है बैटिंग करने के लिए मनोज भोजने। स्प्लिंग ऑन 27। इस बार गेंद को खेलते लगा पर गैप बिल्कुल है, गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है। सुंदर फील्डिंग बॉल रन पर जरूर हुई। शानदार खेल मैदान के, क्वालिटी क्रिकेट मैदान के अंदर गोपी मजा आ रहा है। अब धीरे धीरे जो है ना क्वालिटी बढ़ रही है क्रिकेट की। 5वां ओवर 47, 3 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर। शांत राहिला, मी काही संत नाहीये असंच तो सांगतोय. भरपूर वेळ शांत होता, परंतु खराब चेंडू जसे त्याला मिळत आहे त्याच्यावर तो आक्रमक पवित्रा घेतोय आणि
आणि धावा देखील वसूल केल्या जात आहेत. ती मनोज भोजनेचा हा खेळ आपण सातत्यपूर्ण पाहत असतो. यावेळी फुललींचा बॉल होता, लो फुल टॉस ऑन साइडला बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. अखेर मनोज भोजनेचा संपेल खेळ. मोठी विकेट, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का बसतोय देवगिरी ब्लास्टर्सला. मनोज भोजने बाद. लॉन्गर के ऊपर से खेलना चाह रहे थे और लॉन्गर पर बहुत शानदार फील्डिंग मनोज भोज ने प्राइसलेस विकेट है क्योंकि सेट बल्लेबाज 5वें ओवर में आउट हो रहे हैं। ये बहुत बड़ी उपलब्धि है, बहुत इंपॉर्टेंट विकेट आज मनोज भोज ने 29 रन बनाए। एक्शन रिप्ले की बात करें तो फुल टॉस गेंद थी, लॉन्गर के ऊपर से खेलना चाहते थे, लॉन्गर पर शानदार कैच। 47 पर ये चौथा झटका और समय समय आपका समाप्त हो गया और 5वें ओवर की आखिरी गेंद है। तो जब 5 ओवर का खेल समाप्त हो जाएगा तो जो 5 खिलाड़ी होते हैं बाउंड्री लाइन पर इसमें से एक खिलाड़ी आपका दायरे के अंदर आएगा। योगेश 14 रन दिए हैं लेकिन विकेट टेकर गेंदबाज है। बहुत महत्वपूर्ण है कि विकेट आप प्राप्त कर रहे हैं। 5वां ओवर आखिरी गेंद है, नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। योगेश अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, प्राइम कीपर खिलाड़ी है, एक गली, एक पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। अजिंक्य ने बैक पर जाकर ऑफ साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक खेल दिया, बहुत अच्छा स्ट्रोक है ये। पॉइंट पर खिलाड़ी तैनात, बहुत डीप है तो 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 रनों के साथ 5वें ओवर की कहानी समाप्त। मीर अली रखेंगे अपने पास स्ट्राइक, स्कोर 49 रन 4 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर। 4 षटकानंतर 40 होत्या, 10च्या सरासरीने धावफलक पुढे चालला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर मनोज भोजनेची महत्त्वाची विकेट इथे मिळाली आणि आता 5 षटकानंतर 49 आहे, 4 गडी बाद. अजिंक्य गावडे 1 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. मीर अलीने 1 बॉलमध्ये 1 धाव काढली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. तुमचा टाइम अप झालेला आहे, टाइम संपलेला आहे. मग एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा असेल, रायरेश्वर मावळा, आपण याची दखल घ्या. आणि प्रशांत सर, इथून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या येणाऱ्या 6 चेंडूंवर जर तुम्ही 10 ते 15 धावा काढल्या तर फायटिंग टोटल होऊ शकेल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे देवगिरी ब्लास्टरच्या फलंदाजांना येणाऱ्या 6 चेंडूंवर. गोपी एवरेज अगर देखें तो 50 के ऊपर रन बने हैं और इस वक्त 49 आपने बनाए हैं। 6 गेंदों में अगर आप 60 प्लस रन बनाते हैं तो मजा आएगा इस मुकाबले में। वैसे वो भी सेफेस्ट स्कोर नहीं है लेकिन क्रिकेट में देखिए आप जितने रन बनाते हैं उतने डिपेंड करना भी आना चाहिए और अपनी गेंदबाजी के ऊपर विश्वास होना चाहिए। अजिंक्य गावड़े 2 पर खेल रहे हैं, मीर अली 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और अब जाकर शैलेश को मौका मिलेगा गेंदबाजी करने के लिए, कॉम्पैक्ट से गेंदबाजी करेंगे। लो फुल टॉस गेंद बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, तीर से समान गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। 4 रनों के लिए चौका। इस चौके ने मीर अली मैदान के अंदर खलबली कर रहे हैं। मीर अलीने शेवटच्या बॉलवर मागच्या षटकाच्या सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट करत असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्यानंतर जसा शैलेश गोलंदाजीवर आला व शेवटच्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड त्यांनी चांगला फटका सजवला. पाहिलं होतं की लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, काऊ कॉर्नर थोडासा लांब ठेवला गेलाय आणि त्याचा पूर्ण फायदा उठवत असताना चांगली प्लेसमेंट केली, चौकार आलाय. शैलेश तयार. पुन्हा एकदा फुललेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल काऊ कॉर्नरमध्ये पोहोचला, एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पॉझिटिव्ह इंटेंट आहे, म्हणजे 2 धावा घेतल्या गेल्यात, ही सकारात्मक सोच आहे असं म्हणावं लागेल. परंतु पंचांचा इशारा इथे येतोय, एक धाव खंडित असेल बहुधाव आणि आता तिसऱ्या पंचांच्या दिशेने आपण जाणार आहोत. टीवी अंपायर बिजी हो जाएंगे, बॉलर का हाथ देखा जाएगा, उसका एंगल देखा जाएगा, टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया और इंटेंट बहुत अच्छा, सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं मीर अली। और सबसे बड़ी बात है वो भी आंखों के नीचे और शरीर के करीब खेल रहे हैं क्योंकि ये गेंद देखिए तो बिल्कुल मिडल और लेग स्टंप पर थी और थोड़ा इंतजार किया और बल्ले के बीचों बीच गेंद को ऑनसेट पर खेल दिया था। तो अजिंक्य गावड़े 2 पर, मीर अली 5, स्कोर 53, 4 विकेट के नुकसान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। टीवी अंपायर का इशारा बिल्कुल आएगा। पुरंदर किंग्स और पन्नाला राइडर्स आपको तैयार रहना है आपके लिस्ट के साथ। लिस्ट अगर आप टॉस बॉक्स में एक्सचेंज करेंगे तो और बेहतर हो जाएगा और वही लिस्ट हमारे कमेंटेटर लेके स्कोर हमारे जो स्कोरर है वहां देंगे, जो लाइव स्कोरिंग बिल्कुल ऑनलाइन स्कोर हो रहा है वहां बिल्कुल वो लिस्ट आएगी। 53, 4 विकेट के नुकसान पर है अब फिलहाल शैलेश। शैलेश का ये ओवर है और पहली गेंद पर चौका, उसके बाद में ऑनफील्ड अंपायर ने गोपी टीवी अंपायर की तरफ इशारा किया है। तिसरे पंच सर्वच गोष्टींची पडताळणी करतील. त्यानंतर या बॉलवरची कहाणी आपल्या समोर असेल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट 19 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण केला गेला.
tenniscricket.in कडून संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. पण आता आपण पाहिलं तर या बॉलवर सध्या तिसरी पंच टीव्ही अंपायर्स इन ॲक्शनमध्ये आहेत. ऑन-फील्ड पंचांनी हा निर्णय त्यांच्याकडे पाठवलाय. जर इथे 2 धावा मिळाल्या, तर ती महत्त्वाची प्रत्येक धाव असणार आणि एक धाव जर खंडित केली गेली, तर थोडासा तिथे देखील विचार करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण आपण पाहत असतो, अक्सर जोश में होश खो बैठे है. दुसरी धाव घ्यायची होती, स्ट्राईकला जायचं होतं आणि म्हणून कदाचित तिथे घाई केली गेली. पण तो अतिघाई संकटात नाही, असंच पाहायला मिळेल. चेक करें, बिल्कुल वो हाथ देखा जाएगा और टीवी अंपायर बिजी हो रहे हैं। क्या आपने चार गेंदबाजी के वो देखा जाएगा। टीवी अंपायर थोड़ा समय ले रहे हैं। अक्षय तिरुमल मैदान के अंदर अनुभव अंपायर अंपायर का इशारा देखिए क्या होगा। नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा। अंपायर एक इशारा आपने किया था जर का और वन शॉट का भी, तो बिल्कुल तो ये देखिए क्या हुआ था। एक्शन रिप्ले में आपका हाथ बेंड हो गया और उसके कारण देखिए नो बॉल का इशारा। यंग खिलाड़ी के लिए सीखने का भी मौका मिलेगा इस मंच पर। प्रहार प्रीमियर लीग 2024 को भी एक बहुत बड़ा मंच है। जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे, ऑल इंडिया लेवल के खिलाड़ी इस मंच पर आएंगे, तो प्रहार प्रीमियर लीग 2024 की जो चर्चा हो रही है पिछले 3-4 महीने में, स्कोर 55 55 रन 4 विकेट के नुकसान पर वन शॉट का इशारा हुआ। तो दो इशारे किए थे, एक चक गेंदबाजी के बारे में और दूसरा इशारा किया गया था शॉट, जो रन तो बिल्कुल शॉट था। 55 फॉर 4। अब नो बॉल है तो आने वाली गेंद फ्री हिट है। प्रहार प्रीमियर लीग 2024 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट। गेंदबाजी में परिवर्तन हुआ। अक्षय करपे को बुलाया गया। कम बॉक्सेस से सामना करेंगे स्ट्राइक रेट पर बल्लेबाज मीर अली इज प्लेइंग ऑन 6। पैरों पर गेंद थी, चाहता ऑफ टाइम के बाहर सफल हुए थे और गेंद इस वक्त आई है विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। छठा ओव्हर, स्कोर 55 4 विकेट के नुकसान पर। अक्षय करपीला बोलावलं गेलं. गोलंदाजाला दंडित केल्यानंतर हा फ्री हिटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. पुढे होता बॉल आणि त्याच्यावर कोणतीही रन मिळालेली नाहीये. फ्री हिटच्या बॉलवर रन दिली जाते, हे महत्त्वाचं आहे शेवटच्या षटकामध्ये प्रामुख्याने. आणि त्यानंतर हा पुढचा चेंडू येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हात चाललेले नाहीयेत, पाय देखील चालत नाहीयेत आणि आता हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. अक्षय करपे आला आणि त्याने 2 चेंडूंवर मीर अलीला आता थांबवून देखील ठेवले. 55 पाहायला मिळतं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि हे डॉट बॉल निराशाजनक राहणार आहेत प्रशांत सर. कि जब आखिरी ओवर है तो दे दनादन बल्लेबाजी होती है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए अक्षय की अभी तक बढ़िया गेंदबाजी। 55 4 विकेट के नुकसान पर। टिप ऑफ टाइम के बाहर कट करना चाह रहे थे, विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया, तो इसका फायदा उठाते हुए दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। वाइड है तो आपको 1+1 मतलब यहाँ 2 रन बनने वाले। 57 4 विकेट के नुकसान पर देवगिरी ब्लास्टर पहले बल्लेबाजी करते हुए। आणि आपण चर्चा केली होती की 60च्या पुढे जर धावसंख्या गेली 60+ झालं तर एक चांगली लढत पाहायला मिळेल. येणाऱ्या 3 चेंडूंवर तोच प्रयत्न करावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. इथे विकेटचं पतन होतंय. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला बॉल ब्रश झाला, यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि अक्षय करपीला आता विकेट मिळते. या ओव्हरचा जर आपण विचार केला की हे 6 चेंडू खूप महत्त्वाचे होते आणि परंतु या 6 चेंडूंमध्ये 3 चेंडू तब्बल निर्धाव पाहायला मिळालेत. म्हणजेच शेवटच्या ओव्हरमध्ये तेवढ्याशा धावा आलेल्या नाहीत आणि आता येणाऱ्या चेंडूंवर थोडी जोखीम घ्यावीच लागणार आहे. मोठा फटका एक जरी इथे मिळाला तर तो बोनस ठरणार आहे फलंदाजी करणाऱ्या देवगिरी ब्लास्टर्ससाठी. बल्लेबाजों को हवाई फायर करने की जरूरत है। इस ओवर में अक्षय की शानदार गेंदबाजी, लॉन्ग ओवर है और ऋषि मोरे मीर एली 1 गेंद पर अच्छी पारी के अंदर 6 पर 5 गेंदों का सामना किया, 100 के ऊपर का उनका स्ट्राइक रेट। ऋषि क्या अपने टीम के लिए देने वाले हैं खुशी। 2 गेंदों का खेल अभी आना बाकी है। अक्षय अपने बॉलिंग पार पर तैयार। लेफ्ट हैंडर बल्लेबाज को मौका मिला मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए। सेट बैट पर खिलाड़ी, एक खिलाड़ी कवर पर, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ है। ऑन सेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर की तरफ खिलाड़ी तैनात ऋषि मोरे, जिनके ऊपर दारोमदार ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को ऑनसाइड पर खेल दिया है। हवा में गेंद कैच छूटा। बहुत अच्छी गेंदबाजी, तारीफ करनी होगी गेंदबाज की। लेफ्ट हैंडर है, नए बल्लेबाज है,
आंखों से दूर रखा और हमेशा टेनिस क्रिकेट में गोपी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को ऑन साइड पर खेलने का प्रयास हुआ, वही हुआ, लेकिन शॉट अच्छा नहीं था ऋषि का। तर प्रयत्न जरूर केला, परंतु तेवढंसं टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि जीवनदान देखील मिळते. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं, परंतु जास्त धावा मिळालेल्या नाहीयेत. इथे फक्त 2च धावा मिळतात आणि त्याचबरोबर 59 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचसाठी टॉस आपण इथून जाहीर करतो आहोत. पुरंदर किंग्ज आणि पन्हाळा रायडर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, या डावाच्या मध्यंतरामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, आपण तयार राहा. इथे फटका चांगला आहे, लॉंग लेग मधून बॉल पाठवलाय, शेवट गोल करण्याचा प्रयत्न केलाय आणि अखेर त्यामध्ये यश येतोय चौकार. धावा मिळतायत 4. ऋषि मोरे बहुत अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत थी। आखिरी गेंद पर देखिए क्या हुआ था, बहुत बढ़िया गेंदबाजी रही गेंदबाज अक्षय की, लेकिन एक गेंद आप मिडल और लेग स्टंप पर थी, उसके ऊपर प्रहार किया और ऋषि मोरे ने शानदार चौका अर्जित किया जिसकी जरूरत थी। वेलकम बाउंड्री। स्कोर अगर देखें तो टोटल बन गया, कुल मिलाकर स्कोर एक बार फिर आपको बताना बहुत जरूरी, 64 रनों का लक्ष्य है यह मुकाबला जीतने के लिए। 64 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त वो देखने वाली बात है। योगेश जिन्होंने बनाए 2 रन, वैभव के 6, मनोज भोजने ने बनाए 29 रन, बहुत इंपॉर्टेंट पारी। ऋषि मोरे के 6 रन, 2 गेंदों में 6 रन। मीर अली की बात करें तो 6 रन। बाकी बल्लेबाजों ने अगर देखें तो इतना इंप्रेसिव प्रदर्शन नहीं किया और 9 स्टार्स है 6 ओवर में 63, 5 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए देवगिरी ने बनाए और सामने राजेश्वर मावलस के सामने लक्ष्य रखा गया है 64 रनों का। शैलेश 2 ओवर 19 रन, कोई सफलता नहीं। योगेश 2 ओवर 16 रन, 4 विकेट। राहुल के 1 ओवर में कोई सफलता नहीं है और एक बार फिर इंप्रेसिव गेंदबाजी रही है गेंदबाज योगेश नवले की। एक बार फिर चलते हैं टॉस बॉक्स में, वहां हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर मिस्टर मनीष पाटिल। धन्यवाद टॉस बॉक्स, धन्यवाद गोपीचंद्र सर, धन्यवाद प्रशांत दवडे सर. चला 2 कॅप्टन्स यायचं आहे, पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय अजय धाकतोडे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर दोन्ही कॅप्टन्स त्वरित यायचं आहे, थोडी चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. तर पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचं आहे. आपण पाहतोय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकमेव स्पर्धा. गेल्या 10 पर्वांपासून ही स्पर्धा अविरतपणे आपण पाहत आहोत. प्रहार प्रीमियर लीग हे 10वं पर्व आहे आणि या 10व्या पर्वामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच आपण भारतातील नामवंत क्रिकेटपटू देखील पाहणार आहोत. तर ते फ्युजन आहे जे यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय अजय धाकतोडे सर हे ॲडव्होकेटसुद्धा आहेत आणि प्राध्यापकसुद्धा आहेत. त्यांच्याशी देखील आपण पूर्ण दिवसभरामध्ये चर्चा करू. जसं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वेळ मिळेल दुपारच्या सत्रामध्ये जेवणाच्या अवकाशानंतर आपण त्यांच्याशी त्या विषयावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर त्वरित या दोन्ही कॅप्टन्स पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स. आपण नाणेफेकीची प्रक्रिया संपन्न करतोय. एक सामना प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. गुणतालिकेमध्ये वर येण्यासाठी धडपड प्रत्येक संघाची पाहायला मिळते. तर या दोन्ही कॅप्टन्स पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. सन्माननीय ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांच्या शुभ हस्ते होईल टॉस. कॉल कोण देईल? चालेल. पन्हाळा रायडर्सचे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड आणि टेल. कॉल. हेड इज अ कॉल. टेल्स. तर नाणेफेक पुरंदर किंग्स या संघाने जिंकली आहेत. धन्यवाद अजय सर. आपल्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टन्सला देऊन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अनिकेत हे नाव खूप चर्चेत राहिलेलं आहे. अनिकेत निर्णायक असे नाणेफेक आपण जिंकलेले आहे. बॉल फर्स्ट. तर सकाळपासून सर्व गोष्टींचा मागोवा घेतलाय की कशा पद्धतीने आपल्याला पर्याय वापरायचे. संघामाईक मध्ये काही बदल असेल की तोच संघ घेऊन खेळताय? संघामध्ये ऑलरेडी सरांनी 17 प्लेयर दिले होते. प्रत्येक प्लेयरला चान्स भेटावा. स्टुडंट आहे तुम्ही, त्याच्यामुळे आम्ही 2 पिच. कठीण असते का संघामध्ये बदल करताना कोणाला बसवायचंय कोणाला घ्यायचंय? तर पन्हाळा रायडर्स फलंदाजी करायची आहे. कालचा दिवस चांगला राहिला पन्हाळा रायडर्ससाठी आणि आजचा देखील चांगला होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. तर काय बघता या निर्णयाकडे? प्रथम फलंदाजी करायची मनासारखं आहे, मनाविरुद्ध? त्या ठिकाणी जे काय मिळते ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर जास्त चर्चा आपण न करता समालोचन कक्षात जाणार आहोत कारण 2 बॅटर्स मैदानात रेडी आहेत. तर पुरंदर किंग्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि पन्हाळा रायडर्सला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक तुमची वाट पाहत आहेत. नरेश ढोमे सर सोबत असतील चंद्रकांत शेट्टी सर. आपण आहात प्रहार प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये. स्टे ट्यून ऑर मोर एक्साइटमेंट. टेनिस क्रिकेट.in. थँक्यू.
थँक्यू मनीष सर. जबरदस्त मॅच आपल्या समोर पुन्हा एकदा साकारली जाते. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना, चौथा सामना आपण आजच्या दिवसभरातल्या सत्रातला बघतोय. अत्यंत सकाळपासूनच्या तीनही मॅच या चुरशीच्या झालेल्या आहेत. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. साखळीतल्या एक एक मॅच प्रत्येक संघाच्या दोन दोन मॅच जवळपास पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे इथून पुढची गटातली समीकरण प्रत्येक मॅच बरोबर बदलत जाणार आहे, स्पष्ट होत जाणार आहे. प्रत्यक्षात बघूया या सामन्यामध्ये काय घडतंय. रायरेश्वर मावळाज विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स या दोन संघामध्ये आपण मॅच बघतोय. देवगिरी ब्लास्टर्सनं 63 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवलेल्या आहेत आणि रायरेश्वर मावळा संघाविरुद्ध 64 रायरेश्वर मावळासला 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. खरं तर सर्व संघांना किल्ल्यांची नावं दिलेली आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, ज्वाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जागरूक करण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न सचिन ढवळे सरांनी केलेला आहे. मात्र एक एक असं नाव आहे की जो किल्ला नाहीये आणि ते आहे रायरेश्वर मावळाज. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची निर्मिती करण्याची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी केली आणि इथे रायरेश्वर मावळाज फलंदाजीला येत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलेला आहे. माझ्या समवेत जोडले जात आहेत आदरणीय चंदू शेटे सर. आज खास कर मुंबईवरून ते आपल्या समवेत आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत देखील असणार आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चंदू सर, 63 धावा 6 षटकांची मॅच आहे आणि सुरुवात चौकाराने झालेली आहे. या सुचलला चेंडू यावेळेस इनसाइड आउट, हवेमध्ये चेंडू आहे. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आणि दुसरा देखील चौकार, लागोपाठचा दुसरा. हे भयानक वादळ इथे आलेलं आहे आणि आपण बघतो ऋषिकेश मोरे, फौजान अली मीर, ऋषिकेश मोरेची सनसनीत फलंदाजी. चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारच्या बॅटिंगची अपेक्षा असते किंवा तशी. रोहन रासने यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार आलेत आणि जरी हे लक्ष असं 64 एक चांगलं लक्ष आहे, परंतु अशा प्रकारची बॅटिंग जर सुरुवातीला झाली तर हे लक्ष देखील अवगत होऊ शकतं. आणखीन एक मिड विकेटला यावेळेला बॉल फेकून दिलाय आणि सुरुवात पहा काय लाजबाब आहे. नरेश सर, लगातारचे 3 चेंडू पहिले आणि तिन्ही चेंडूवर 4-4-4 चौकार. पहिले लागोपाठचे 3 चौकार इथे आपण बघतोय आणि धावफलकावरती 12 धावा. योगेश बहुरेच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. रोहन रासने, प्रतीक जाधव या 2 फलंदाजांना आपण इथे बघतोय. रोहन रासनेनं सुरुवातीपासून सुरुवात केली चौकारांना, ओळीनं 3 चौकार. ओहो, इथे परत एकदा अक्रॉस दी बॅट बाहेर जाणारा चेंडू, मात्र सीमारेषेच्या बाहेर यावेळेस षटकार. हा झंझावात, हा चक्रीवात आहे. नक्कीच या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आल्यानंतर चौथा चेंडू फेकूनच दिलाय. रोहन एक धिप्पाड देहयष्टीचे खेळाडू आहेत आणि तुटून पडलेत. दखल घ्यायला लावली त्यांनी. हो, मी आलोय मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांना सांगतायत आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे. परंतु ही सुरुवात आहे. नरेश सर, गोलंदाजाकडे देखील क्षमता असेल आणि त्यांनाही कमबॅक करावं लागेल, परंतु सध्या रोहन नावाची चर्चा आहे. रोहन रासने, त्याची फलंदाजी मात्र रास आलेली ग्राउंडवर. काय फलंदाजी. पहिला बॉल लॉंग ऑफला ग्राउंड शॉट, दुसरा बॉल लॉंग ऑफला इनसाइड आउट, तिसरा बॉल मिड विकेटला आणि चौथा मिड विकेटला षटकार. पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला हा फलंदाज आहे. यावेळेस स्लोअर 1 टाकला होता, गती कमी केली. हे मात्र चांगली स्ट्रॅटेजी असू शकते. 4 बॉल तुमचे मोठे फटके खेळलेले आहेत तर तुम्ही तो बॉल स्लोअर 1 टाकला पाहिजे. नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंच होतं. तुम्हाला फलंदाजाची देहबोली ज्या पाहता एका वेगळ्याच मूडमध्ये आहे, आक्रमकतेच्या मूडमध्ये आहे.
तर त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं. गोलंदाज योगेश यांनी मात्र एक कमी गतीचा परंतु लेंथवरचा बॉल टाकला, ज्यावर टायमिंग नाही झालं. चंदू शेटे सर एक गोलंदाज म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे. विशेष म्हणजे एक स्पिनर गोलंदाज म्हणून. पण चंदू शेटे सर तुम्ही ज्या काळात खेळायचे त्या काळात मुंबईकडून मोस्ट ऑफ स्पिनर गोलंदाज यायचे. गावाकडे आल्यानंतर तुम्ही तर गावातल्या फलंदाजांना असे बोटावरती नाचवायचं. पण जी व्हेरिएशन असते पहिलं षटक संपलेलं आहे. चर्चा सुरू राहील. 19 धावा धावफलकावरती आहेत. व्हेरिएशन करताना काय काळजी घ्यायची तुम्ही? व्हेरिएशन करताना तुम्हाला पहिली गोष्ट टप्पा सगळ्यात महत्त्वाचा. बॉलची गती ह्या 2 गोष्टी कारण जरी तुम्ही व्हेरिएशन केलं, कमी गतीचा चेंडू टाकायचा, परंतु तुमचा तो टप्पा देखील कारण कदाचित फुलटॉस जाण्याची संधी असते. कमी गतीचा चेंडू जर आखूड टप्प्याचा आला तर सहजगत्या बाहेर देखील जाऊ शकतो. त्यामुळे व्हेरिएशन तर गरजेचं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही गतीचा चेंडू टाका, तुमचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ते या ठिकाणी गरजेचं आहे. 19 चांगली सुरुवात सर. निश्चित आपण ते तर गरजेचंच आहे. तुम्ही जर टप्पा, लाईन लेंथ योग्य असेल तर मारता येत नाही. पण एक एक गोष्ट असेल, की एखाद्या फलंदाजाची अशी तुम्हाला मोमेंट दिसली, की हा फलंदाज अशा प्रकारे त्याची वेगळी मोमेंट आहे. तर कोणत्या कंडिशनला तुम्ही असा चेंज ऑफ पेस करत होतात? किंवा एखादा चेंडू अचानक जोरात टाकायला जात होता? नक्कीच. तुमचा फलंदाजाचा स्टान्स सांगतो किंवा देहबोली अगदी लास्ट मोमेंटला बॉल रिलीज होईपर्यंत सुद्धा तुम्हाला बॅट्समनचा स्टान्स रीड करता येतो. त्यावेळेला सुद्धा तुम्ही अखेरच्या क्षणी बॉलचा टप्पा पुढे-मागे सुद्धा घेऊ शकता आणि तो सुद्धा गरजेचा आहे. आणि अगदी आता अलीकडच्या काळात सर क्लॉक ओव्हर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशनचे चेंडू वापरले जातात नॉर्मली. शॉर्ट ऑफ लेंथ इथे खूपच 8 मीटरला आपटलेला चेंडू होता. आपण बघतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढा मागे आपटलेला चेंडू बऱ्यापैकी दिसत नाही आणि तो आपटला तर बऱ्यापैकी डोक्यावरूनच जातो. या मॅचमध्ये तुम्ही बघताय 8 मीटरला आपटलेला नक्कीच सर, चेंडू. परंतु या स्पॉट म्हणजे शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट पासूनचा दोन्ही बाजूचा जो परिसर जर पाहिला तर तिकडे जी हिरवळ आहे आणि कुठेतरी त्याच्यावर बॉल टाकून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी त्यामुळे नक्कीच त्या बॉलला मिळाली होती. जरूर लेदर बॉलला देखील या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कुठे फूट मार्क्स असतात, कुठे विकेटला थोडेसे क्रॅक्स असतात. हलकसं एखादा गवताचा छोटासा पॅच असेल, बहुतेक इंटरनॅशनल लेव्हलवरती दिसत नाही आपल्याला. पण त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न गोलंदाज जरूर करतात. इथे सुद्धा गवताचा वापर करण्यात त्या गवतावरून चेंडू तेवढासा बाउन्स होणार नाही. टेनिस बॉल, लेदर बॉल असेल तर तो गवत असेल तर उसळीत वेगात घेतो चेंडू. त्याचा फायदा इथे अजित जगतापने घेतला. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. धाव फलकावरती 20 धावा आहेत. रोहन रासने खरं तर सुसाट सुटलेला होता रोहन रासने पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला इथे प्रतीकला. हो, इथे गॅप काढण्याचा प्रयत्न मात्र बॅकफूट पॉइंट अडवलाय चेंडू. 1 धाव मिळेल. एका बॉलवर 3 चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या. बॉल चांगला होता, फटकाही चांगला होता आणि फील्डिंगही चांगली होती. योग्य दिशा देण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हेच पाहायचं क्वालिटी क्रिकेट. हा रिझल्ट एक टीम जिंकणार आहे, एक टीम हारणार आहे. परंतु क्रिकेट चांगलं पाहायचं आहे आणि सचिन सरांचा तोच उद्देश होता आणि त्याच्यासाठी हा अट्टहास आहे. रायरेश्वर मावळा आज फलंदाजी करतायत. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघितलं की गॅप मिळत नाही तर सरळ मारूया. पण तिथे सुद्धा चेंडू अडवलाय. पंच केला होता हा सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आपण ड्राईव्ह म्हणता येणार नाही. तो पंच होता. 1 धाव इथे मिळेल. धाव फलकावरती 22. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सर एक गोष्ट आणखी पाहायला मिळते ज्यावेळेला टेनिस बॉल गवताच्या खेळपट्ट्यांवर ज्यावेळेला किंवा मैदानावर ज्यावेळेला ट्रॅव्हल होतो तो थोडासा कमी गतीनं होतो. कदाचित आता नॉर्मल खेळपट्टी किंवा मैदान असतं तर कदाचित पार देखील गेला असता चेंडू. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. 1 धाव. मला कौतुक करावं लागेल अजित जगतापचं. त्यानं 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. एकूण 23 धावा रायरेश्वर मावळा आज. नक्कीच सर, मोठा फटका येऊ दिला नाही. पहा पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती. रोहन तुटून पडले होते आणि कुठेतरी त्या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम अजित जगताप यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा सामन्याला दोलायमान ठेवतात. आणि गरजेचं असतं ते. खरं तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा गेल्या तर मगाशी आपण अनुषेची चर्चा करत होतो. खरं तर पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने कुठेतरी सावरणं गरजेचं होतं. आणि ते धनुष्य उचललं इथे अजित जगतापने. यावेळेस गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाठपोर आहे. मात्र अडवलाय चेंडू तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा केवळ मिळतील या चेंडूवरती देखील. आणि धावफलक 25 वरती पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 धावा एकूण या षटकामध्ये केवळ. नरेश सर इकडे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात ज्या पद्धतीने धावा आल्या कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला बॅकफूटला पाठवलं होतं परंतु न डगमगता
पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या म्हणून काय झालं? मी अजून बाकी आहे. मला बॉलिंग दिली आहे. मला काहीतरी करून दाखवायचं या जिद्दीने या ठिकाणी जगताप यांनी गोलंदाजी केली आणि ह्या ज्या केवळ 6 धावा दिल्या. भले विकेट नाही आली, परंतु धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलंय सर. नाही गरजेचं होतं खरं तर. आपण म्हणतो ना, की घर दोघांचं असतं. दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं. तर हे आवरण्याचं काम केलेलं आहे अजित जगतापनं. 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा. या ज्या धावा रोखल्यात ना, याचा इम्पॅक्ट पुढच्या षटकावरती पडणार आहे. आणि तो नेहमी पडतोच. पाहायचंय गोलंदाज कशाप्रकारे या परिस्थितीचा फायदा उठवतायत, की फलंदाज पुन्हा एकदा या एंडकडून गोलंदाजांवरती स्वार होत आहेत. 2 षटकं संपली, 25 धावा. नक्कीच सर, तो प्रभाव पाहायला मिळतो. डॉट बॉलचा प्रभाव बॅटरवर पाहायला मिळतो आणि आलेल्या स्ट्रोकचा प्रभाव जर पाहिलं तर बॉलरवर देखील पाहायला मिळतो. त्यामुळे ते काहीतरी वेगळं करायला जातात आणि ते या अगोदरच्या 2 षटकांमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आपल्याला. रोहन रासने नॉन स्ट्राईक एंडला, प्रतीक जाधव स्ट्राईक एंडवर. ओहो, इथे स्कूपचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसलेला आहे आणि फलंदाज प्रतीक बाद होणार आहे. ती नक्कीच ज्याचा आपण चर्चा केली होती. काहीतरी वेगळं करायला गेले. परंतु हे सगळं असताना तुमचं टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. बॉलचा अंदाज घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि योग्य दिशा बॉलला ही खूप महत्त्वाची असते आणि तेच इकडे नव्हतं झालं. आणि पहिली विकेट जसं तुम्ही म्हटलात सर, की त्या 6 धावा आल्या, त्याचा कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय आणि तो तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर स्पष्ट झळकला आणि पहिली विकेट आली आहे. हे बघू आपण जिथे जो स्कूप करायचा असतो, स्कूपमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, की चेंडूच्या गतीचा वापर झाला पाहिजे, ना की फोर्सचा. इथे गतीचा वापर कमी झाला आणि फोर्स केला. चेंडू वर उडवण्याचा प्रयत्न केला आणि तंत्र तिथे फसलेलं आहे. फलंदाज बाद झाला. मला तर आम्ही लहानपणी विटी-दांडू खेळायचो. त्याची आठवण आली. ज्यावेळेस गलीमध्ये विटी ठेवून ती कोलली जायची ना, अगदी तशा प्रकारचा चेंडू त्याने कोलला इथे. मात्र क्षेत्ररक्षक होता फाईन लेगला आणि झेल टिपला. सर, तुम्ही विटी-दांडू खेळलात कधी? नक्कीच खेळलोय. परंतु सर आणखी एक गोष्ट सांगेल आवर्जून, की गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये म्हणजे अशा प्रकारचे फटके येतील क्रिकेटमध्ये गेल्या 20 वर्षा अगोदर कुणाला वाटलंही नसतं. परंतु खूप सारे बदलाव पाहायला मिळाले आपल्याला अलीकडे. वाह! चांगला चेंडू आहे. कारण अ, अ, अगदी तुम्ही 15-20 वर्ष पाठी गेलात तर पारंपरिक क्रिकेट, पारंपरिक स्टान्स, पारंपरिक फटके ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळायच्या. परंतु जसं हे T20 क्रिकेट किंवा आधुनिक क्रिकेट म्हणूयात आपण, ते आल्यानंतर जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बदलाव झाले, त्याचे पडसाद आपल्या टेनिस क्रिकेटवर पडले आणि विविध प्रकारचे स्ट्रोक ज्याचा कोणी कल्पनाही केली नव्हती, असेही पाहायला मिळायला लागले. निश्चित बदल तर झालेच पाहिजे. पण आपण म्हणाला की इंटरनॅशनल क्रिकेटचे पडसाद टेनिस क्रिकेटवरती पडतायत. जरूर पडतायत. पण टेनिस क्रिकेटचे सुद्धा बरेचसे पडसाद इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पडतात. आपण त्याही गोष्टी बघितलेल्या आहेत. खरं तर यावर्षी ISPL झाली आणि तिथेही काही वेगवेगळे नियम आपल्याला बघायला मिळाले. विशेषतः टिप टॉप टॉस आपण बघितला. अजून कोणी टिप टॉप टॉसचा वापर केला नाही इकडे. त्याच्यानंतर आपण तिथे टेप बॉल बघितला. टेप बॉलचा वापर मला वाटतं मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश इकडे मध्येतरी एखाद्या टुर्नामेंटमध्ये झाला होता. महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील या भविष्यामध्ये ते देखील बदल होणार आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि खेळाडूंनी त्या बदलांसाठी तयार असलं पाहिजे. विशेषतः 9 स्ट्रीट रन्स असा एक वेगळा फॉर्मॅट आला होता. कारण मी बघितलं होतं ज्यावेळेस प्रो कबड्डीमध्ये काही वेगळे नियम आले, डू ऑर डाय आला किंवा सुपर टॅकल आला, तर त्यानंतर ते नियम स्थानिक कबड्डीमध्ये देखील आले. ISPL मध्ये जे बदल झालेले आहेत ते स्थानिक टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा भविष्यात होणार आहे. खेळाडूंनी त्याकडे बघितलं पाहिजे. दरम्यान 25 धावा धावफलकावरती तिसरं षटक सुरू आहे आणि षटक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू गवतावरून अलगद उड्या मारत जाईल. लॉंग ऑफ अर्थातच ती प्रेक्षकावरकडे 1 धाव इथे प्राप्त होते. धावफलकावरती 26 धावा आहे. तिसरं षटक सुरू आहे. ऋषीचं कौतुक करावं लागेल. म्हणजे पहिल्या बॉलवर विकेट घेतली, त्यानंतर लगातार 3 निर्धाव चेंडू टाकले आणि या षटकात दबावाला आणखी वाढवण्याचं काम त्यांनी केलंय. परंतु बॅटरकडे क्षमता आहे. या दबावाला हटवायचं असेल तर उत्तर आता मोठ्या स्ट्रोकने सुद्धा द्यावं लागेल. हे पूर्ण दुष्काळाचं षटक आहे. एकच धाव या षटकामध्ये. त्यानंतर इथे फटका एक्झिक्यूट केला जरूर, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. विकेट काढताना फक्त 2 धावा या षटकामधून. पहिल्या षटकामध्ये तुम्ही भलेही चांगली सुरुवात केली असेल, मात्र तिथून पुढची जी 2 षटकं होती ती कमी दाबाचा पट्टा तयार करणारी आहे. 27 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू 37 धावा. देवगिरी ब्लास्टर आणि रायरेश्वर मावळा यांच्यातील लढत आहे. 18 चेंडू आणि 37 धावा.
मॅच अजूनही ऑन आहे. पहिल्या षटकात आल्या 19 धावा, परंतु त्यानंतरच्या 2 षटकातील धावसंख्येवर मिळवलेलं नियंत्रण हे की फॅक्टर राहिलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हर कशा असतील यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. नरेश सर, क्रिकेट पाहणं किती बदललंय? असं कधी वाटलं होतं का आपल्याला की टेनिस क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे? महानायक अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अख्खेच्या अख्खे सामने स्टेडियममध्ये बसून या टेनिस क्रिकेटरांच्या मॅचेस पाहत आहेत. हो, हे दिवस आता टेनिस क्रिकेटचे आलेले आहेत. नाही, त्याला कारणही तसंच आहे, की खेळाडूंनी मागच्या काही वर्षांमध्ये केलेली प्रगती असेल, टेनिस क्रिकेटला मिळालेलं ग्लॅमर असेल. मी आयोजकांना देखील मनापासून धन्यवाद देईल, की त्यांनी सातत्यानं मोठ्या स्पर्धा त्या लेव्हलवरती आयोजित केल्या. ती हाईप अगोदर टेनिस क्रिकेटनं मिळवली आणि आपोआप त्याकडं कॉर्पोरेट येत आहेत. आपोआप त्याकडे निश्चित प्रकारे BCCI च्या लेव्हलवरती काम करणारे सगळे डायरेक्टर्स येत आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे टेनिस क्रिकेट. कारण हे जे क्राऊड आहे किंवा हे जे ग्लॅमर आहे, हे सगळ्यांनाच कव्हर करायचं आहे आणि त्यासाठीच आपण बघितलं की हे मंच येणं गरजेचं होतं. आज टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा एक करिअर म्हणून टेनिस क्रिकेट बघता येते. 28 वर 1. यावेळेला उडवलाय बॉल, मिड विकेटच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक आले दूरवरून, पकडतायत कॅच. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. अजित जगताप त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात, यश मात्र मिळालं नव्हतं. ते यश या ठिकाणी मिळतंय. विकेट आली. धावा रोखल्यानंतर विकेट मिळतातच. अनेक वेळा आपण बघतो. आणि ती विकेट कधी येणार असं बघत होतो. कारण मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये इथे जर प्रेशर रिलीफ करायचं असेल तर मोठा फटका खेळणंच गरजेचं होतं आणि एका चुकीच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला इथे फलंदाजानं. अर्थातच शैलेशनं आणि बरोबरीनं दुसरा फलंदाज सुद्धा रायरेश्वर मावळाजनं गमावलेला आहे. तर चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा असा असताना सुद्धा तुम्हाला विजयासाठी नंतर संघर्ष करावा लागतो. हे क्रिकेट आहे आणि ते क्रिकेटमध्येच घडू शकतं. आपण बघतो या मैदानामध्ये. समीर तुपे नवीन फलंदाज. रोहन रासने 12 चेंडूमध्ये 25 धावा, 3 चौकार 1 षटकार. तर अजित जगतापचं पुन्हा एकदा दुसरं प्रभावी षटक आहे. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा रोखल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्यानं विकेटला सुरुवात केलेली आहे. परंतु ही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. 28 वर 2 विकेट आहेत. जिद्दीने खेळावं लागणार आहे. नवीन बॅटर समीर तुपे आलेले आहेत रोहन रासने यांच्या जोडीला. पुन्हा अजित जगताप. यावेळेला सन्मान दिला बॉलला, पाय पुढे काढला, बॉलला केवळ कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही मैदानात गेलात, पहिला तुम्ही आयसाईट चांगली करा, एक कॉन्फिडन्स मिळवा, स्ट्राईक रोटेट करा. ते पहिल्या बॉलवर तर इकडे केलेलं आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा सर या रोहन रासने यांच्यावर असणार आहेत. कारण हे एक असे खेळाडू आहेत ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी खूप मोठी धावसंख्या बनवली होती, परंतु त्यानंतर धावसंख्येला थोडंसं नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजांनी केलेलं आहे. त्यामुळे आता पाहूयात, एक चांगला गोलंदाज विरुद्ध चांगला फलंदाज अशीच लढत या चेंडूवर पाहायला मिळेल. बॅकफुटला जात, स्ट्रोक मात्र थोडासा बाहेरच असताना चेंडू होता. बॅटची कडा घेत चेंडू पाठी जाईल. एक पेक्षा जास्त काही नाही. म्हणजे पुन्हा एकदा जगताप. रोहन रासनेला आपण पहिल्या 4 बॉलला बघितलं होतं. 4 बॉलमध्ये त्यानं धावा बनवलं होतं 18 आणि त्याचा स्कोर आहे आता 26. तर नंतरच्या 9 बॉलमध्ये त्यानं फक्त 8 धावा काढल्या. तर हे जे कुठं आपल्याला बघायला मिळतं ना, हा मोमेंटम जो ब्रेक केलेला आहे इथे देवगिरी ब्लास्टर्स तो महत्वाचा आहे. 14-34. आणखीन एक बिग हिट. हो, गरज होती अशा प्रकारच्या फटक्याची, परंतु तेच पथ्यावर पडताना पाहायला मिळतं अजित जगताप यांच्या. आणखीन एक विकेट या ठिकाणी रायरेश्वर मावळा टीमची आली आहे. तर देवगिरी ब्लास्टरला यश मिळताना पाहायला मिळत आहे. चेंडूच्या लाईनमध्ये नाही गेले सर, थोडासा दूरवरूनच, परंतु माणूस हाच होता की मला आता मोठा फटका खेळायचा आहे, कारण रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. मैदानात अजूनही जर पाहिलं तर रोहन आहेत, परंतु साथीदार एका मागोमाग एक माघारी परतू लागलेले आहेत. एक क्रिकेटच्या तंत्राबाबत नेहमी सांगितलं जातं की तुम्ही शरीरापासून लांब बॉल खेळला की तो हवेत जाणार आहे. म्हणजे तो टेनिस बॉलचे समीक्षक सांगतात असं नाही, लेदर बॉलचे समीक्षक सुद्धा तेच सांगतात की शरीरापासून लांब खेळला तर तो हवेत जाणार आहे. आणि पण तरी देखील सगळीकडेच चेंडू हवेत का जातात? खेळाडू प्रत्येक वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू लांब का ठेवतात? असाही प्रश्न पडू शकतो. मात्र तो खेळाचा भाग आहे. तीच खरं तर खेळाची नजाकत आहे. तेच खेळाचं सौंदर्य आहे. योगेश नवले नवीन फलंदाज दाखल होईल. 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजित जगतापचं भरपूर कौतुक आहे. अजित जगताप यांचं कौतुक याच करता करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरला 19 आल्यानंतर त्यांच्या हातात चेंडू दिला गेला. त्यानंतर जर पाहिलं तर आतापर्यंत 11 चेंडू 2 विकेट आणि केवळ 9 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. ही जमेची बाब आहे, परंतु मॅच अजूनही रंगू शकते. रायरेश्वर मावळा टीमकडे क्षमता आहे.
आणि त्यांचा महत्वाचा मावळा मैदानाच्या आतमध्ये आहेच आहे, परंतु जोडीला योगेश नवले आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं, परंतु बॉल समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि मागील 3 षटकांमध्ये धावसंख्येवर नियंत्रण काय असतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाल्यात 31. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. रोहन आणि योगेशसाठी हे काही जरी आव्हान मोठं असेल तरी हे लक्ष्य पार केलं जाऊ शकतं, परंतु दबाव बनवलाय सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमने. निश्चित रोहन रासने सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये त्यानं 18 धावा बनवल्या होत्या. तर जवळपास 400 450च्या स्ट्राईक रेटने त्याने सुरुवात केली होती. आता त्याचा 200चा स्ट्राईक रेट आहे. मात्र मागच्या 9 चेंडूंमध्ये त्यानं ज्या प्रकारे फलंदाजी केलेली फक्त 8 धावा घेतलेल्या त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवलाय. अजित जगतापनं गोलंदाजी करताना दोन्ही षटकामध्ये प्रभावी कामगिरी केली. पहिल्यांदा धावा रोखल्या. तुम्हाला जर विकेट काढायच्या आहेत तर धावा रोका. धावा रोखल्यानंतर तुम्हाला विकेट मिळतातच आणि तुम्ही बघितलं की दुसऱ्या षटकामध्ये धावा 6 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 2 आल्या आणि त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये 2 विकेट पडलेल्या आहेत. 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. एका बाजूला रायरेश्वर मावळा आणि एका बाजूला देवगिरी ब्लास्टर यांच्यामधील जबरदस्त लढत पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व आणि 10व्या पर्वातील एक महत्वाची मॅच आता रंगात येताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं ऋषिकेश मोरे ज्यांनी मागील षटक खूप चांगलं टाकलं होतं, परंतु फलंदाजीसाठी ओहो, एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. थोडा पुढे केला, बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलताना या ठिकाणी पाहायला मिळेल. योगेश नवले बॅटिंग करतायत, परंतु हा चेंडू डॉट आलाय म्हणजे दबाव आणखी वाढतोय, परंतु संधी आहे. 11 मध्ये 33. इथे गोलंदाज ऋषिकेश मोरे. काय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करताना फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा त्याने शानदार केली. यावेळेला देखील टायमिंग नाही होऊ शकले. फटका जरूर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 रन, परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय रोहन रासने यांच्याकडून, कारण ते गरजेचं देखील होतं. कारण त्यांनी स्ट्राईकला येऊन मोठमोठे स्ट्रोक आता टीमला पाहिजेत. कारण 10 चेंडूमध्ये 32ची आवश्यकता आली आणि नरेश सर या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 1-2 मोठे फटके मारावेच लागतील मॅच ऑन ठेवण्यासाठी. पुन्हा एकदा गिअर बदलावा लागेल आता इथे फलंदाज रोहन रासनेला. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अंदाजच नाही आला. त्यांचा स्टान जर पाहिला तर थोडासा पाठीमागेच होता. अंदाज त्यांना कदाचित वाटला हा बॉल वाईड जाईल की काय, आणि पंच मात्र या सगळ्या गोष्टी निदर्शन त्याचं नक्कीच पडताळणी करतात. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. एक रणनीती केली या गोलंदाजाने सर. चेंडूला ऑप्टमच्या बाहेरच कसं ठेवता येईल याची काळजी घेतली आहे. निश्चित हे टिपिकल T20 गोलंदाजी आहे. तुम्ही शरीरापासून लांब चेंडू टाका, तोच प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय तो. काही विकेट मिळाल्यात. बिग हिट, मोठा स्ट्रोक जरूर खेळलाय. टायमिंग नाही करू शकले. बॉल हवेत आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. मॅच संपलेली नाहीये. एका निर्धाराने, एका जिद्दीने तुम्हाला खेळायचंय, तुटून पडायचंय. 8 मध्ये 30 म्हणजे या 2 बॉलमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके जे सीमारेषेच्या पलीकडेच पाठवावे लागतील ते तुम्हाला आता खेळावे लागतील. आणि ती क्षमता असणारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन यांना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला, परंतु पुन्हा एकदा टायमिंग नाहीये आणि लॉंग ऑफला बॉल जाईल. अरे सर, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. निश्चित रोहन रासनेची फलंदाजी मागचे काही चेंडू आपण बघतोय की शॉट तो कनेक्ट करतोय, परंतु ते शॉट क्षेत्ररक्षकापर्यंतही जात नाही. आता ती गोष्ट त्याच्या दृष्टीने फायद्याची आहे. मात्र तिथे जे मोठे फटके पाहिजेत ते येत नाहीये. 2 किंवा 1 धाव इथे मिळते. त्याचा परिणाम आपण बघतोय 7 चेंडूमध्ये 29 धावा आहेत. तर शॉट परफेक्ट कनेक्शन पाहिजे, परफेक्ट टायमिंग पाहिजे, तर रोहन रासने ही नाव किनाऱ्याला घेऊन जाऊ शकेल. यावेळेला आपण पाहू शकता थोडेसे जास्त शफल झाले होते. त्यातच या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा अंदाज घेतला आणि काय गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे. आणखीन एक म्हणजे या दोन्ही गोलंदाजांनी, म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर ऋषी मोरे, दुसऱ्या बाजूला जगताप, अजित जगताप, या दोन्ही गोलंदाजांनी जे 4 षटकं हाताळलेली आहेत ती लाजबाब होती. पहिल्या ओव्हरला 19 आणि त्यानंतरच्या 4 ओव्हरमध्ये केवळ 16 धावा येणं हे या मॅचचा टर्निंग पॉईंट राहिले. मॅच संपलेली नाहीये, परंतु झुकली जरूर आहे. 6 मध्ये 29. जबरदस्त कमबॅक पुनरागमन इथे केले. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यानंतर
त्यानंतर हळू दबकते सरकार राज स्थापन करण्याचा प्रयत्न इथे देवगिरी ब्लास्टर्सचा आपण पाहिलाय. ऋषिकेश मोरे, अजित जगताप हे दोन गोलंदाज आहे. 4 षटकं दोघांनी हाताळली, 16 धावा फक्त खर्च केल्यात आणि दोघांनी विकेट काढल्यात तब्बल 3. जबरदस्त गोलंदाजी बघायचे. आता शेवटचं षटक इथे मैदानामध्ये 6 चेंडू 29 धावा. मला वाटतं या सामन्याला पकड मजबूत नाही मिळवली तर मगर मिठी मारलेली या सामन्याला देवगिरी ब्लास्टर्सनं. देवगिरीचा किल्ला म्हणजे वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे. इतका मजबूत, बलाढ्य आणि खूप मोठा वैभवशाली इतिहास असलेला देवगिरी आज इथे विजयाच्या उंबरठ्यावर. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. टायमिंग चांगलं नव्हतं, त्यामुळे नॉनस्ट्रायकर बॅटरने देखील या ठिकाणी प्रतिसाद नाही दिला धाव घेण्यासाठी. त्यांनी सांगितलंय की आता प्रयत्न तुम्हीच करा, जे काही करायचंय तुम्हालाच करायचंय. 5 बॉलमध्ये 29 या गोलंदाजांनी म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी केलेली लाजबाब गोलंदाजी टीमला मॅचमध्ये घेऊन आलेली आहे देवगिरी. जसं तुम्ही म्हणतात बलाढ्यसाठी आणि अभेद्यसाठी ओळखला जातो देवगिरी. महाराष्ट्राची शान आहे. विकेट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, परंतु जी बॉडी लँग्वेज देखील, कारण मागील काही चेंडूवर जर पाहिलं तर रोहन यांच्या विरुद्ध बॉल त्यांच्या शरीरापासून दूर ठेवण्यात आलेले आहेत आणि तिकडनं थोडीशी फुटवर्क देखील कमी पडताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 36 धावा आहेत. देवगिरी किल्ल्याची चर्चा करत होतो. या किल्ल्यावरती मगर तोफ आहे जी 36 किलोमीटर लांब हल्ला करू शकते, लांब पल्ल्याचा गोळा फेकू शकते. एवढी मोठी तोफ आहे. इथे मात्र 2 तोफा होत्या. एक तोफ होती ऋषिकेश मोरे आणि दुसरी अजित जगताप. या 2 तोफांनी प्रचंड हैदोस घातला इथे आणि काय वाताहत केली आपण पाहिलंय. या षटकामध्ये 3 चेंडू 28 धावांची गरज आहे रायरेश्वर मावळा. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पॉइंटचे फिल्डर तिकडे येत आहेत, पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट माघारी. मॅचची केवळ औपचारिकता. तर आपण म्हणतो क्रिकेट T20 आल्यामुळे फलंदाजांकडे झुकलंय. आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील बॅट आता कमी वजनाच्या आलेल्या आहेत. खेळपट्ट्या पोषक बनवल्या जातात. त्याचबरोबर बॉल जर पाहिलं तर असे आलेले आहेत की जे पहिल्या बॉलपासून षटकार जातोय. म्हणजे जरी हे वातावरण फलंदाजांसाठी पोषक असेल, आजही गोलंदाज मॅच जिंकून देतात. त्याचं उदाहरण या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. मॅच जिंकायची आहे, तुम्हाला बॅटर तर आवश्यक आहे, परंतु तुमच्याकडे 4 चांगले बॉलर आवश्यक. आज किती मोठा संघ तुम्ही बनवा, तुमच्याकडे चांगले बॉलर हवेत आणि या 2 गोलंदाजांनी आणि याही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. औपचारिकतेची मॅच. देवगिरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करतोय. गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचले. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला कॅच, अगदी थोडंसं वाईट जात असताना त्याने घेतला. आणखीन एक विकेट. मीर अली गोलंदाजी मार्कवरती लागोपाठचे 2 फलंदाज मीर अलीनं बाद केलेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मीर अलीला आपण बघणार आहोत. 36 धावा, काय मिरॅकल आहे ही. खरं तर जादुई गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये नाबाद 19 धावा आणि त्यानंतर आपण पाहतोय 36 वरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे परत 19 धावा सुद्धा बनवता आलेल्या नाहीयेत आणि 5 फलंदाज सुद्धा गमावलेले आहेत. एकच चेंडू शिल्लक राहिलेला आहे. ज्या पद्धतीनं असं असायचं बऱ्यापैकी की शत्रूला नजरेच्या टप्प्यात येऊ द्यायचा आणि मग हल्ला करायचा. मला वाटतं तसंच झालं इथे. आणि इकडे औपचारिकता देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं, शेवट करावा लागतो. सुरुवात जरूर बॅटरने केली होती, परंतु त्यानंतरचं गोलंदाजाने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. आणि या मॅचमध्ये देवगिरी ब्लास्टर संघाचं जे आव्हान होतं 64 धावांचं, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक मोठा विजय मात्र या ठिकाणी देवगिरी ब्लास्टरचा रायरेश्वर मावळा संघाच्या विरुद्ध पाहायला मिळाला. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत म्हणजे संधी अजूनही असणार आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी काय घडेल. पाहत राहा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असणारी स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग पर्व 10वे.